वेलकम स्टुडंट्स. आज आपण 8th लेसन स्टार्ट करणार आहोत. कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन असं त्याला म्हणतात. कंटिन्युटी किंवा कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन हा त्यातला बराचसा पार्ट जो आहे तो ग्राफशी रिलेटेड आहे. म्हणजे एखाद्या फंक्शनचा ग्राफ कंटिन्युअस आहे की नाही हे कसं ओळखायचं असतं, ह्या प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे असतात. पण प्रत्येक वेळेला त्याला ग्राफ काढत बसायचा नाही. म्हणजे एखाद्या फंक्शनचा ग्राफ कंटिन्युअस आहे की नाही म्हणजे काय, तर आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा y इक्वल्स 2x प्लस 3 ह्या लाईनचा तुम्हाला ग्राफ काढायला सांगितलंय. y इक्वल्स 2 हे तुम्ही 9-10 मध्ये असताना ग्राफ काढलेले आहेत. म्हणजे एक्स वाय जे आपण x करता काही व्हॅल्यू घेतल्या, 1 घेतली की y किती मिळतो, x2 घेतला की y किती मिळतो, आपण असं एक टेबल तयार करायचं आणि या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही ग्राफवरती प्लॉट करून यातून पास होणारी लाईन ड्रॉ करायची. आता फक्त यापुढे तुम्हाला लिनियरच्या ऐवजी क्वाड्रॅटिक वगैरे असे फंक्शन येतील. हे लिनियर फंक्शन, तर आता क्वाड्रॅटिक येईल, ट्रिग्नोमेट्रिक येईल, लॉगॅरिथमिक फंक्शन येईल, एक्सपोनेन्शियल फंक्शन येईल. वेगवेगळ्या फंक्शनचे तुम्हाला ग्राफ कंटिन्युअस आहेत की नाही तुम्हाला चेक करायचं असतं. मग मला सांगा, प्रत्येक वेळेला ग्राफ काढणं काही शक्य नसतं. आता एस्पेशली एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यांचे ग्राफ प्रत्येक वेळेला काढणं आपल्याला पॉसिबल नसतं. मग अशा वेळेस लिमिट्सचा वापर करून तुम्हाला त्या फंक्शनचा ग्राफ कंटिन्युअस आहे की नाही ठरवता येईल, लिमिट्सचा वापर करून. आणि यासाठी पुन्हा एकदा आपलं फर्स्ट डेचं जे एक्झाम्पल होतं, लिमिट ॲज x टेन्स टू 2 ऑफ x² - 4 अपॉन x - 2, हे एक्झाम्पल तुम्हाला फार मदत करणार, लक्षात ठेवा. हे जर व्यवस्थित समजायचं असेल तर. कंटिन्युटी कसं आहे, प्रॉब्लेम सगळ्यांना सोडवता येतात कारण यातला 90% पार्ट हा लिमिटचाच आहे. पण ती टर्म जर समजायची असेल तर त्याला हे एक्झाम्पल समजणं आपलं फार गरजेचं आहे. ह्याला आपण 2 अप्रोचेस पाहिले होते. कारण विचार असा करा, या फंक्शनचा तुम्हाला समजा ग्राफ काढायला सांगितला तर एक्झॅक्ट x इक्वल्स 2 ला तुम्हाला काहीच प्लॉट करता येत नाही. म्हणजे हे जर तुमचं फंक्शन fx इक्वल्स जर तुम्हाला x² - 4 अपॉन x - 2 याचा ग्राफ काढा असं म्हणलं, तर मला सांगा x ला 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, अशा व्हॅल्यूज घ्या. पण x इक्वल्स 1 ला काय होईल सांगा, की x इक्वल्स 1 ला काय होईल, तर काहीतरी एक नंबर तुम्हाला मिळेल, प्लॉट करता येईल. x इक्वल्स 2 ला प्रॉब्लेम काय होईल, 0 अपॉन 0, म्हणजे तुम्हाला काहीच प्लॉट करता येणार नाही. म्हणजे हा तो पॉइंट आहे डिसकंटिन्युटीचा. ती जर का गॅप तुम्हाला भरून निघाली तर मात्र तुम्हाला ते फंक्शन कंटिन्युअस असं सांगता येईल. म्हणजे उदाहरणार्थ बघा, ज्यावेळेस तुम्ही x टेन्स टू 2 मायनस, म्हणजे डाव्या बाजूने तुम्ही त्या याच्याकडे गेलात, कोणाकडे, त्या फंक्शनकडे किंवा त्या फंक्शनच्या बिहेवियरकडे आपण डाव्या बाजूने चाललो होतो. बिहेवियर x² - 4 अपॉन x - 2, x टेन्स टू 2 मायनस, नंबर लाईन वरती आपण 2 असं आलो होतो काही आठवतं का तुम्हाला, 0 घेतले, 1 घेतले, असं करत करत 2 पर्यंत आलो होतो. आणि मग राईट साइड देखील आपण 2 पर्यंत आलो होतो, 4, 3 असं करत 2 पर्यंत. ज्यावेळी तुम्ही लेफ्ट हँड साइड अप्रोच पाहिला त्याचा, त्यावेळी तुम्हाला त्या फंक्शनची व्हॅल्यू साधारण 3.99999999 अशी मिळते अप टू इन्फिनिटी. आणि ज्यावेळेस तुम्ही x टेन्स टू 2 प्लस उजव्या बाजूने आलात त्यावेळी 4.00000000 आणि कधीतरी 1 म्हणायचं. आणि त्या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू, ऍक्च्युअल व्हॅल्यू जी होती, ती फंक्शनची जी लिमिटिंग व्हॅल्यू मिळाली होती ती व्हॅल्यू तुम्हाला 4 मिळाली होती. म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच, राईट हँड साइड अप्रोच आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू ह्या ऑलमोस्ट सगळ्या सेम असतील तर त्यावेळेस त्या फंक्शनचा ग्राफ काय असतो, कंटिन्युअस असतो. म्हणजे ग्राफ काढताना तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येत नाही. पण समजा लेफ्ट हँड साइड अप्रोच, राईट हँड साइड अप्रोच म्हणजेच लिमिटिंग व्हॅल्यू आणि त्यांनी दिलेली प्रॉब्लेम मध्ये व्हॅल्यू देतात, त्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणतात. ह्या जर व्हॅल्यू सेम नसतील तर मात्र तुम्हाला ते फंक्शनचा ग्राफ डिसकंटिन्युअस असं म्हणता येतं. आता हे कंटिन्युटी हा पार्ट असा लगेच एकाच पहिल्या लेक्चरमध्ये कोणालाही समजत नाही. हळूहळू जसं आपण एक्झाम्पल्स बघत जाऊ तसं काही गोष्टी क्लिअर व्हायला लागतात. आता उदाहरणार्थ एखादं पॉलिनॉमियल फंक्शन असेल तर त्याचा ग्राफ कायमच कंटिन्युअस असतो. त्या ग्राफला कुठं ब्रेकच मिळत नाही. y इक्वल्स x² + 2x + 3 असं फंक्शन आहे. y इक्वल्स x² + 2x + 3. मला सांगा x² + 2x + 3 ह्याच्यामध्ये x ला असं होईल का रे, x ला मी हा नंबर घेतला तर हे डिफाईनच होत नाही किंवा डिनॉमिनेटर मध्ये 0 होतं, असं कधी होईल का, कधीच नाही. त्यामुळे असं पॉलिनॉमियल फंक्शन जे असतात त्यांचा ग्राफ कायमच काय असतो, कंटिन्युअस असतो. तसंच मग साइन फंक्शन आहे, कोसाइन फंक्शन आहे, ह्यांचा ग्राफ कायम कंटिन्युअस असतो. त्या गोष्टी हळूहळू सगळ्या आपल्याला शिकायच्या. आता पहिल्यांदा फक्त कंटिन्युटी म्हणजे काय, 2 प्रकारचे त्यामध्ये अप्रोचेस आहेत. 2 प्रकारचे. एक अप्रोच असा की लिमिटिंग व्हॅल्यू
आणि त्यांनी दिलेली ऍक्च्युअल व्हॅल्यू जर सेम असेल तर ते फंक्शन त्याचा ग्राफ कंटिन्युअस असतो. आणि दुसरा अप्रोच आहे, समजा लेफ्ट हँड साइड अप्रोच, राईट हँड साइड अप्रोच आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू किंवा लिमिटिंग व्हॅल्यू जर सेम असेल तरी देखील ते फंक्शन काय असतं, कंटिन्युअस असतं. मग एवढ्याच भागावर आपण सुरुवात करूया आणि जसं पुढे तुम्हाला त्यातला टफ पार्ट येत जाईल त्यावेळेस मी तुम्हाला तो एक्सप्लेन करेन. ठीक आहे, घ्या आधी कंटिन्युटीच्या खाली मी सांगेल तसं नोटबुक मध्ये लगेच लिहून घ्या, सांगतो तो पार्ट. कंटिन्युटी पहिला पॉइंट लिहून घ्या. अ फंक्शन इज सेड टू बी function is said to be continuous at x equals a. A function is said to be continuous at x equals a if limit as x tends to a of fx म्हणजे त्या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू इक्वल्स ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे f of a. आता हे काय असतं मी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सगळं समजावून सांगेन. लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू जर सेम आली तर त्या फंक्शन काय असतं, कंटिन्युअस असतं. दुसरं, अ फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस ऍट x इक्वल्स a. तो a देखील आहे, तो प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कळतो काय आहे तो. इफ limit as x tends to a minus of fx, त्याला म्हणायचं लेफ्ट हँड साइड अप्रोच, इक्वल्स limit as x tends to a plus of fx इक्वल्स f of a. म्हणजे लेफ्ट हँड साइड लिमिट, राईट हँड साइड लिमिट आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू जर इक्वल असेल तर त्या फंक्शनचा ग्राफ काय असतो, तर कंटिन्युअस असतो. ठीक आहे, आता बाकीच्या गोष्टी ज्या असतील त्या जसजशा पुढे येतील तसं मी सांगतो. हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. हे दोन्ही पॉइंट्स आपले लिहून ठेवायचे. कधी हा टाईप वापरायचा, कधी हा टाईप वापरायचा ते तुम्हाला हळूहळू सगळ्यांना समजायला लागेल. ओके, एक्सरसाइज बघायला लागता पहिला. नाउ एक्सरसाइज 8.1 फर्स्ट क्वेश्चन काय म्हणले बघा. एक्झामिन द कंटिन्युटी ऑफ किंवा चेक द कंटिन्युटी ऑफ fx इक्वल्स फंक्शन दिले तुम्हाला x³ + 2x² - x - 2 at x equals -2. ह्या याचा जर ग्राफ तुम्ही काढायला गेला त्या फंक्शनचा तर x equals -2 ला तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल का प्लॉट करताना किंवा ग्राफ मध्ये गॅप पडेल का असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. तर आपण ह्याची लिमिटिंग व्हॅल्यू आणि ह्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू असे दोन्ही कॅल्क्युलेट करून बघूया आणि ते जर का दोन्ही सेम आले तर तो फंक्शनचा ग्राफ काय असतो, कंटिन्युअस असतो. मग पहिला सुरुवात अशी करायची, कन्सिडर limit as x tends to -2 of fx equals limit as x tends to -2 of fx. म्हणजे मला अशी म्हणलं ना मी a जो असतो a तो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कळतो बघा, at x equals a म्हणलं तर तो हा a. काय फंक्शन घ्यायचं तुम्हाला, तर अर्थात x³ + 2x² - x - 2 इक्वल्स x ला -2 रिप्लेस करा, -2 चा ब्रॅकेट क्यूब प्लस 2 इंटू ब्रॅकेट -2 चा स्क्वेअर -2 आणि पुन्हा -2 चा क्यूब -8 -2 चा स्क्वेअर 4 4 2 चा 8. याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह बरं का, मायनस मायनस प्लस 2 आणि पुढचे पुन्हा -2. ठीक आहे, सांगा याची व्हॅल्यू किती आली, -8. हे सगळे कॅन्सल झाले, फायनल आन्सर 0 आलं. म्हणजे लिमिट ॲज x टेंड्स टू -2 लिमिट ॲज x टेंड्स टू -2 ऑफ fx ची व्हॅल्यू एवढी आली. त्याला म्हणायचं लिमिटिंग व्हॅल्यू. आता याच फंक्शनची आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू काढणार आहोत. पहिला प्रॉब्लेम म्हणून हा खूप सोपा आहे, पुढे मात्र जरासं काही चेंज होतं बघा. नंतर आपण आता ऍक्च्युअल व्हॅल्यू काढणार आहोत. कन्सिडर fx इक्वल्स नुसतं फंक्शन नाही,
x cube plus 2x square minus x minus 2. Therefore, f of a आपल्या डेफिनेशन मधलं बघा, f of a म्हणजे -2 आहे. मग f of -2 इक्वल्स x च्या जागी फक्त -2 आलेत. -2 चा क्यूब प्लस 2 इंटू ब्रॅकेट -2 चा स्क्वेअर मायनस -2 आणि हे पुढचे -2 आले. पुन्हा निगेटिव्हचा क्यूब निगेटिव्ह 8 -2 चा स्क्वेअर प्लस 4 4 टू द 8 मायनस मायनस प्लस 2 आणि शेवटचे -2. म्हणजे याचाही आन्सर काय येणार आहे? 0 येणार आहे. f of -2 चा आन्सर 0. याच्या खाली लिहायचं सिन्स लिमिट as x tends to -2 of fx equals f of -2. म्हणजे लिमिट as x tends to a of fx equals f of a. त्या डेफिनेशन तर सारखं बघा, सारखी वाचा ती डेफिनेशन. कॉमा fx is continuous at x equals -2. fx is continuous at x equals -2. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ओके, लक्षात मी मुद्दामून सिक्वेन्स थोडासा चेंज केलाय. fx equals x square minus 9 upon x minus 3 for x equals 3. आधी थर्ड क्वेश्चन आधी घेतलाय, सेकंड याच्या नंतर घेऊ आपण. आणि इक्वल्स 8 फॉर x equals 3. त्यातनं मला तुम्हाला काय सांगायचं आहे? ह्याला म्हणायचं फंक्शनल व्हॅल्यू, फंक्शन दिलेलं आणि हे जे आहे ना इक्वल्स 8 ह्याला म्हणायचं ऍक्च्युअल व्हॅल्यू. म्हणजे हा जो टाईप आहे मी लिहून दिलेला मगाशी, लिमिट as x tends to a of fx equals f of a, हे जे लिहून दिले मी तुम्हाला, लिमिट as x tends to a of fx equals f of a, तर याला म्हणायचं लिमिटिंग व्हॅल्यू करता हा पार्ट घ्यायचा असतो आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू करता हा पार्ट घ्यायचा असतो किंवा दिलेला असतो तुम्हाला. fx equals 8 for x equals 3 असायचा अर्थ आहे. माझा एक कसं सोडवतात तुम्हाला दाखवतो. लक्षात पहिले सुरुवात अशी करायची. मी म्हणून तुम्हाला हळूहळू कळायला लागतं कंटिन्यू. कन्सिडर लिमिट as x tends to 3 इथं बघा of fx, limit as x tends to 3 of fx equals limit as x tends to 3. हा सांगा fx काय आहे? सांगा fx फंक्शन x square minus 9 upon x minus 3. आता आपण हे लिमिट कसं सोडवतो बघा. सो लिमिट as x tends to 3 of फॅक्टर्स मिळवतो आपण x plus 3 into x minus 3 हे त्याचे फॅक्टर्स झाले अपॉन x minus 3. हा फॅक्टर कॅन्सल केला, रिझन द्यायचं x tends to 3 x not equals 3 असं रिझन द्यायचं आणि मग आता x ला 3 रिप्लेस करायचं. म्हणजे 3 plus 3 is equal to काय सांगा 6. म्हणजे ही झाली तुमची लिमिटिंग व्हॅल्यू. लिमिट as x tends to 3 of fx चा आन्सर आलं 6 आलं. लिमिटिंग व्हॅल्यू झाली. आता लिहायची ऍक्च्युअल व्हॅल्यू. f of 3 बघा हे असं आहे fx equals 8 for x equals 3. म्हणजे f of 3 equals तुम्हाला काय दिले त्यांनी 8 दिलेलं आहे. f of 3 equals काय दिले 8. मग जेव्हा हे दोघे डिफरंट असतात, तेव्हा त्या फंक्शनचा ग्राफ काय असतो? डिस्कंटिन्युअस. द्यायचं खाली सिन्स लिमिट as x tends to 3 of fx not equals f of 3. म्हणजे लिमिट as x tends to a of fx not equals f of a. जर इक्वल्स f of 3 असेल, जर इक्वल्स म्हणजे इक्वल टू f of 3 असेल तर कंटिन्युअस म्हणतात. पण हे दोघे सेम नाही आहेत. म्हणजे 6 आणि 8 मध्ये खूप गॅप आहे. म्हणजे ग्राफ काढताना तिथं डिसकंटिन्युअसचा पार्ट येतो. therefore fx is discontinuous at x equals 3. हे तुमचं फायनल आन्सर. ओके, now second question first मतलब second बघा. fx equals sin x for x less than or equal to pi by 4. fx equals cos x for x greater than pi by 4. आणि पुढे जात at x equals pi by 4 कंटिन्युअस आहे की नाही. म्हणजे तुमचं फंक्शन थोडक्यात असं आहे. हे फंक्शन sin x चा ग्राफ काढायचा आहे, त्याला जोडून cos x चा ग्राफ काढायचा आहे आणि हा ग्राफ काढत असताना तुम्हाला
ऍट एक्स इक्वल्स पाय बाय 4 कुठं त्रास देतोय का, कुठं प्रॉब्लेम येतोय का असं त्याने विचारलं, म्हणजे गॅप पडते का, डिफाईन होत नाही का असं विचारलं. हे जे असतं की नाही ऍट एक्स इक्वल्स पाय बाय 4 हे खरं देणं एक्सपेक्टेड नाहीये बरं का. तुम्हाला या साईन वरून ओळखायला पाहिजे. हे बघा, लेस दॅन ऑर इक्वल टू पाय बाय 4 म्हणजे पाय बाय 4 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ग्रेटर दॅन पाय बाय 4 म्हणजे पाय बाय 4 पेक्षा जास्त. म्हणजे इथपर्यंत तुम्ही पाय बाय 4 घेताय, इथं पाय बाय 4 न घेताच पुढे जात आहे. इथं इक्वल टू साईन नाहीये, ग्रेटर दॅन पाय बाय 4 आहे. त्यामुळं तिथं अगदी निग्लिजिबल गॅप आहे, आणि ती गॅप तुम्हाला भरून काढता येते का हे तुम्हाला लिमिटच्या सहाय्याने ठरवायचं. म्हणून तिथं असं लिहितं ऍट एक्स इक्वल्स पाय बाय 4. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, कंटिन्युटी समजायला थोडंसं अवघड आहे, कन्सेप्ट समजायला. मेकॅनिझम म्हणून प्रॉब्लेम सोडवणं कुणालाही जमतंय, फार सोपं आहे, पण ते समजायला मात्र थोडंसं अवघड आहे. ते साधारण कळायला एक दोन तीन कमीत कमी लेक्चर्स व्हावे लागतात, तेव्हा तुम्हाला ते हळूहळू समजायला लागतं. ठीक आहे, बरं. मग आता आपण एक्स टेन्स टू पाय बाय 4 करता हा लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे. कसं ओळखायचं, तर पाय बाय 4 पेक्षा कमी एक्स आहे, म्हणजे पाय बाय 4 पेक्षा लहान व्हॅल्यूज घेत एक्स पर्यंत जायचं, आणि पाय बाय 4 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज घेऊन आपल्याला पाय बाय 4 पर्यंत यायचं. म्हणजे हा लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे, हा राईट हँड साइड अप्रोच आहे. मग आता मी तुम्हाला अगदी सुरुवातीला कंटिन्युटीच्या 2 टर्म्स लिहून दिल्यात बघा. त्यात एकात असं लिहून दिले, द फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस ऍट एक्स इक्वल्स ए इफ लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए ऑफ एफ एक्स इक्वल्स एफ ऑफ ए, म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू इक्वल्स ऍक्च्युअल व्हॅल्यू. दुसरा एक अप्रोच असा लिहून दिलाय की लेफ्ट हँड साइड अप्रोच एक्स टेन्स टू ए मायनस आणि एक्स टेन्स टू ए प्लस जर इक्वल असेल आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू पण, ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ ए इक्वल असेल, तरी देखील त्या फंक्शनचा ग्राफ काय असतो, कंटिन्युअस असतो. मग आता बऱ्याचदा त्यावेळेस तो ऍक्च्युअल व्हॅल्यू एफ ऑफ ए पाहिली जात नाही, कारण ती तुमच्या लिमिटमध्ये आपोआप कॅल्क्युलेट होत असते. मी दाखवतो तुम्हाला, ते करून दाखवतो सगळं. बट पहिले मी सुरुवात लेफ्ट हँड साइड अप्रोच करणार आहे. लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 4 मायनस ऑफ एफ एक्स इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 4 मायनस, सांगा मायनस म्हणजे पाय बाय 4 च्या डाव्या बाजूने अप्रोच. त्याकरता फंक्शन आहे आपल्याकडे साइन एक्स हे फंक्शन, डायरेक्ट रिप्लेस साइन पाय बाय 4, आणि साइन पाय बाय 4 म्हणजेच 1 बाय रूट. हे झालं तुमचं लेफ्ट हँड साइड अप्रोच. लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 4 मायनस ऑफ एफ एक्स. आता राईट हँड साइड अप्रोच. लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 4 प्लस ऑफ एफ एक्स. लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 4 प्लस ऑफ एफ एक्स इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 4 प्लस, सांगा एफ एक्स काय आहे आपल्याकडे, एफ एक्स. तर आता राईट हँड साइड अप्रोच करता कॉस एक्स, एक्स ला पाय बाय 4 रिप्लेस करा, म्हणजे कॉस पाय बाय 4 इक्वल्स 1 बाय रूट. म्हणजे तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच, राईट हँड साइड अप्रोच दोघं तरी सेम आले. लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 4 ऑफ एफ एक्स ची व्हॅल्यू मिळाली 1 बाय रूट 2. हा झाला लेफ्ट हँड साइड अप्रोच, हा झाला राईट हँड साइड अप्रोच. आता ऍक्च्युअल व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला. मला सांगा एक्स ला एक्झॅक्ट पाय बाय 4 व्हॅल्यू इथं घेता येते का खाली घेता येते, सांगा. तर ती वर घेता येते, कारण इक्वल टू पाय बाय 4 ह्याच्यात आहे, याच्यात इक्वल टू पाय बाय 4 नाही. मग कन्सिडर एफ एक्स इक्वल्स साइन एक्स फॉर एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू पाय बाय. Therefore, f of actual value, f of a ज्याला आपण म्हणतो f of a म्हणजे f of pi by 4 equals sin pi by 4. Therefore, f of pi by 4 ची व्हॅल्यू आली 1 by root 2. मग आता बघा, लेफ्ट हँड साइड अप्रोच 1 by root, राईट हँड साइड अप्रोच 1 by root, ऍक्च्युअल व्हॅल्यू 1 by root. हे जर का तिघं सेम आले तर ते फंक्शनचा ग्राफ काय असतो, कंटिन्युअस असतो. सिन्स लिमिट ॲज x tends to pi by 4 minus of fx equals limit as x tends to pi by 4 plus of fx equals f of pi by 4. म्हणजे मी सुरुवातीला जे लिहून दिले ते असं, limit as x tends to a minus of fx equals limit as x tends to a plus of fx equals f of a. असं जर असेल तर लिहायचं खाली, तर खाली लिहायचं the function किंवा fx is continuous at x equals pi by 4. ही तुमची लास्ट लाईन असेल. fx is continuous
at x equals pi by 4. Okay. Now question 2 मतलब first बघा. Question 2 first. इथे तेच विचारले. Examine whether the following function is continuous at the points indicated against them. म्हणजे ह्याला at the points indicated against them. कुठला टाइप आहे कसं ओळखायचं बघा. हे हळूहळू कळायला लागेल तुम्हाला. fx equals एक फंक्शन दिले for x less than or equal to 2 म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच 2 पेक्षा कमी व्हॅल्यूज 3x minus 2 if x is greater than 2 म्हणजे राइट हँड साइड अप्रोच एक लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे राइट हँड साइड अप्रोच आहे आणि at x equals 2 तुम्हाला चेक करायचं ठीक आहे त्याला मी लेफ्ट हँड साइड लिमिट काढतो लिमिट as x tends to 2 minus of fx याचा अर्थ -2 नसतो 2 पेक्षा लहान व्हॅल्यूज इक्वल्स लिमिट as x tends to 2 minus सांगा काय फंक्शन मिळालं मी x cube minus 2x plus 1 x cube minus 2x plus 1 x cube होता है ना तो एकदा चेक करा बरोबर x cube minus 2 ठीक आता x ला 2 रिप्लेस करा साधं लिमिट आहे 2 cube minus 2 into bracket 2 plus 1 2 चा क्यूब 8 2 2 चा 4 plus 1 म्हणजे आन्सर आहे 5 थोडक्यात लेफ्ट हँड साइड अप्रोच आला लिमिट x टेंड्स टू 2 मायनस ऑफ fx आन्सर किती आलं 5 आता आपण राइट हँड साइड अप्रोच बघूया लिमिट as x टेंड्स टू 2 मायनस ऑफ fx इक्वल्स लिमिट as x टेंड्स टू 2 सॉरी प्लस राइट हँड साइड अप्रोच आहे प्लस प्लस मला सांगा 2 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज इथे आहेत म्हणजे 3x मायनस 2 हा झाला राइट हँड साइड अप्रोच इक्वल्स x ला 2 रिप्लेस करा 3 into bracket 2 minus 2 3 2 6 6 minus 2 4 म्हणजे तुमचा राइट हँड साइड अप्रोच जो आहे तो 4 आला लेफ्ट हँड साइड अप्रोच जो आहे तो 5 आला राइट हँड साइड अप्रोच 4 आहे लेफ्ट हँड साइड दोघेही सेम नाही आहेत मग ती ऍक्च्युअल व्हॅल्यू काढत बसायचीच नाही काही गरज नसते इथंच कळतं की दोघे डिफरंट आहेत मला इथं सिम्स लिमिट as x tends to 2 minus of fx not equals limit as x tends to 2 plus of fx comma fx is discontinuous at x equals to fx is discontinuous at x equals to okay now second question fx equals x square plus 18x x square plus 18x minus 19 upon x minus 1 for x not equals 1 fx equals 20 for x equals 1 म्हणजे आता इथं तुम्हाला दिले त्यांनी एक पार्ट आहे लिमिटिंग व्हॅल्यू आणि एक पार्ट आहे ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे त्या दोन मी पॉइंट्स लिहून दिले त्यातला फर्स्ट पॉइंट त्याच्याशी रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे बरं लिमिट as x tends to 1 of fx equals limit as x tends to 1 काय फंक्शन आहे x square plus 18x minus 19 upon x minus equals वरती क्वाड्रॅटिक आहे फॅक्टर्स पडा 19 ला स्प्लिट करा डिफरन्स 18 गेला म्हणजे लिमिट as x tends to 1 of x plus 18 1 18 सॉरी 19 1 19 x plus 19 x minus 1 upon x minus 1 हे झाले ते फॅक्टर्स एक फॅक्टर कॅन्सल केला रिझन दिलं x टेंड्स टू 1 x नॉट इक्वल्स आता राहिल्या पार्ट मध्ये x ला 1 रिप्लेस करा म्हणजे 1 प्लस 19 म्हणजे 20 थोडक्यात काय असेल लिमिट as x टेंड्स टू 1 ऑफ fx चा आन्सर काय आलं 20 लिमिटिंग व्हॅल्यू तुमची 20 आहे याची लिमिटिंग व्हॅल्यू आता त्यांनी ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला किती दिली इथं बघायचं ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे fx इक्वल्स हे इथं पण fx असतं बरं का लिहित नाही fx equals 20 for x equals 1 असं वाचायचं म्हणजे x 1 असताना f of 1 ची व्हॅल्यू तुम्हाला 20 दिली f of 1 equals 20 याला गिवन म्हणलं तरी चालतं मग आता लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू जे आहेत ते सेम आल्या की बघा या दोघेही सेम आहेत म्हणून खाली लिहायचं सिन्स
limit as x tends to 1 of fx equals f of 1 comma fx is continuous at x equals fx is continuous at x equals 1. हे त्याचं फायनल आन्सर. ओके, नाव थर्ड क्वेश्चन, त्यातलाच म्हणजे क्वेश्चन 2 मधला थर्ड. फंक्शन आहे fx इक्वल्स x अपॉन tan 3x प्लस 2 फॉर x लेस दॅन 1 म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच. fx इक्वल्स 7/3 फॉर x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे राईट हँड साइड अप्रोच. इथं बघा लेस दॅन 0 टर्म आहे, इथं ग्रेटर दॅन 0 टर्म आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे तुम्हाला कंटिन्युटी कुठे चेक करायची आहे, ॲट x इक्वल्स 0 चेक करायची. म्हणजे हाही टाईप लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड अप्रोच आहे. बघा limit as x tends to 0, limit as x tends to 0 minus of fx equals limit as x tends to 0 minus 0 पेक्षा लहान व्हॅल्यूज इथे घेतल्यात x अपॉन tan 3x प्लस 2. आता हे लिमिट सोडवायचं. tan आपण डिवायडिंग एन डी बाय काय करू सांगा, डिवायडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x करू इक्वल्स लिमिट as x tends to 0 minus हे झालं न्यूमरेटर मध्ये x डिवायडेड बाय x, खाली tan 3x डिवायडेड बाय x आणि प्लस 2 ॲज इट इज. पुढच्या स्टेप मध्ये लिमिट ॲज x tends to 0 minus त्याचं डिव्हिजनचे आन्सर बनल tan 3x अपॉन x 3 ऍडजस्ट केले, 3 कॅन्सल केले, प्लस 2 ॲज इट इज. आता बघा हे tan अँगल अपॉन अँगल 1 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 2 1/3 प्लस 2 1/3 प्लस 2. मी आता डायरेक्ट लिहितोय limit as x tends to 0 minus of fx 1/3 plus 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा, फायनल आन्सर इथं दाखवतो तुम्हाला. बघा 1/3 plus 2 2 plus 1 plus 3 to the 6 upon 3 म्हणजे 7 upon 3. लिमिट as x tends to 0 minus of fx किती आहे सांगा, -7/3. मग हे जी व्हॅल्यू आहे 7/3 ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे आणि त्याने आपली लिमिटिंग व्हॅल्यू आहे. अजून राईट हँड साइड अप्रोच पण आपण बघायचं आहे. लिमिट as x tends to 0 plus of fx equals लिमिट as x tends to 0 plus सांगा फंक्शन ग्रेटर दॅन 0 करता नंबर घ्यायचा आहे 7/3. आता कॉन्स्टंटचा लिमिट सेम कॉन्स्टंट 7/3. जे लिमिट as x tends to 0 प्लस ऑफ fx चा आन्सर किती आला 7/3. म्हणजे पुन्हा लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड अप्रोच सेम आहे. सिन्स लिमिट as x tends to 0 minus of fx is equal to लिमिट as x tends to 0 plus of fx हे दोघेही सेम आहे, कॉमा fx is continuous at x equals 0. ओके, इथे तुमचे पहिले 2 क्वेश्चन्स कंप्लीट झाले. बाकीचे असतील ते आपण नेक्स्ट मध्ये पाहणार आहोत. टिल देन गुड बाय.